सुनबाई, काय हे? आमचा खलिता शंभूराजेंना पोहोचला का नाही, निदान ते तरी कळवा आम्हाला. तुश्री, हे बघा, आम्ही फार फार तर उद्यापर्यंत वाट पाहू, नाहीतर आमचा मेणा तयार ठेवा. आम्ही स्वतः दक्षिणेत जाऊन येऊ. राणी साहेब, मातोश्री, आता एवढी तसदी घेण्याची गरज नाही. मतलब? राजे पुन्हा सज्ज झालेत युद्धाला. त्यांची जखम? खरं तर नाव जखमेचं, आजारपणाचं, पण तेवढ्या वेळात राजांनी हल्ल्याची पूर्ण तयारी केली. वाटलंच आम्हाला. आमचे दादासाहेब जखम कुरवाळत बसणाऱ्यातले नाहीतच. बरोबर, ते स्वस्थ बसले नाही, त्यांनी मोठी तयारी केली. मोठी तयारी केली असली तरीही सामना हा धनुष्यबाणाशीच आहे ना. सामना करणार, पण यशस्वी सामना करणार. राणीसाहेब, अहो, आज 10,000ची फौज अंगात कातडी चिलखत घालून कावेरीच्या सळसळत्या प्रवाहात उतरली. हजारो होड्यांमधून त्यांचा प्रवास राजा चिकदेवरायकडे सुरू झाला. जगदीश्वरा, आणि कित्येक नावा, होड्या, हत्ती, घोडे आतापर्यंत राजा चिकदेवरायच्या जवळ पोहोचल्या देखील असतील. राजे, काय हे तुमचं धाडस. खरं तर आता चिकदेवरायाला जिंकल्याशिवाय राजे परतत नाहीत. तर पंत, राजेंची मोहीम फत्ते झाल्याची खबर लवकरात लवकर कळवा आम्हाला. जी. वज़ीर-ए-आला, हम बड़ी बेसब्री से इंतजार कर रहे हैं, खबर क्या है? जहांपना, संभाजी तो बड़ी तैयारी के साथ जंग का ऐलान करने मैदान में उतरा है. मतलब बानावर में? हाँ, भानावर गांव में संभाजी की फौज खड़ी है. उसने चिकदेवराय को ललकारा है. तो चिकदेवराय ने अपने सरदार सुजात खान को फौज देकर संभाजी पर हमला बोलने भेज दिया है. बहुत खूब. लेकिन बाणावर में बहुत छोटी फौज थी, बिल्कुल ना के बराबर. हमारी फौज को देखकर संभा की फौज भाग गई. क्या बकते हो? जी जहांपना, संभाजी ने खुफिया चाल खेली है. वाह, संभाजी ने खुफिया चाल खेली है. वो काफिर चाल पर चाल खेलता जाएगा और आप लोग हर चाल पे फंसते जाओगे. ये बताइए कि हालात क्या हैं? संभाजी की फौज कावेरी नदी में जहाज में बैठकर चोरी छुपे चिकदेवराय के किले के पास पहुंच गई. और अचानक संभा ने धावा बोल दिया. चिकदेवराय की कोई बात समझ में नहीं आई. उसके पास सैनिक भी कम थे. वह गुस्से से आग बबूला हो गया. उसने अपने सैनिकों को हुक्म दिया और तीर कमान से संभा पर धावा बोल दिया ताकि संभा की आगे बढ़ती फौज को रोक सके. संभा की फौज रोक दी? नहीं जहांपना, जलते हुए तीर भी संभा के सैनिकों को मार नहीं सके. या खुदा, यह कैसी चाल चली है उस काफिर ने? जहांपना, संभा ने कुछ चमड़े के बख्तर सैनिकों को दिए थे. या कुछ और भी बात होगी. ये सारे तीर नाकाम हो गए. फिर क्या हुआ? जहांपना, भारी तादाद में चिकदेवराय का नुकसान हो गया. हम कहते आए कि चिकदेवराया एक बहुत बड़ा सूरमा है, मगर सियासत चाले नहीं चलता. संभाजी ने सही चाल खेली है.
क्षमा राजे क्षमा. घोर अपराध झाला माझ्याकडून. राजे माफ कर दीजिए राजे. क्षमा राजे, मी ओळखू शकलो नाही तुम्हाला. हरकत नाही. आम्हाला ओळखलं नाहीस काही हरकत नाही. या गोष्टी तर ओळखत असशील. काय आहे? राजन काय विचारतायत? मात्याड्री बोल. एवढा उशीर सांगायला? तुझ्या परिचयाच्या वस्तू आहेत. चाकू आणि वस्त्र आहे ते. यानेच तू आमच्या जीवाभावाच्या जैताजी काटकरांचे नाक कान कापलेस. दादाजी काकडेंचं शिर छाटून ओल्या शिराची मिरवणूक काढलीस. क्षमा राजे. याचे सुद्धा नाक कान कापा. शंभू राजे क्षमा करा. जसा तू आमच्या सरदारांशी वागलास तसेच आम्ही तुझ्याशी वागणार. चिकदेवराय, आम्ही जशास तसे वागणारे आहोत. कापा याच्या नाकाचा शेंडा. फिरू द्या नाकत्या नाकानं. नकटनाक अंदरे चिकदेवराय. कळू द्या लोकांना. ही वाचला हे नशीब समज चिकदेवराय. आता जा नाकत्या नाकानं आणि खंडणी घेऊन ये. आम्ही इथंच आहोत. शंभूबा, याचं काय करायचं? याला जाऊ द्या औरंगजेबाकडे चिकदेवरायाचे हाल सांगण्यासाठी. माफी राजे माफी. पण जाण्याआधी सगळी सामग्री इथं जमा करून जा. तुझ्या औरंगजेबाला सुद्धा कळू दे आमचा पराक्रम. या अल्लाह, मेरी मदद कर, रहम कर मेरे मौला. संभाजी हमारी गिरफ्त में आ जाए. राजा चिकदेव राय की फतेह हो. संभाजी का स्वराज हमेशा हमेशा के लिए खत्म हो जाए. फिर कोई भी काफिर हजारों सालों तक मुगलिया सल्तनत के खिलाफ बगावत करने की हिम्मत नहीं करेगा. मेरे मौला. जहांपना. या खुदा, अच्छी खबर आई ऐसा लगता है. कहिए, क्या खबर? संभा पकड़ा गया? जी नहीं जहांपना. खबर बुरी है जहांपना. क्या हुआ? आखिर चिकदेवराय जंग हार गया. और शुजाअत खान? वो भी. उस कमजर्फ की मदद के लिए हमने इतना सारा असला, हाथी, घोड़े, इतनी बड़ी फौज और साथ में खजाना, फिर भी हार गया. संभाजी ने सारा असला खजाना जब्त किया. चिकदेवराय को भेजे सारे नजराने संभा के गिरफ्त में हैं. और खामोश, बंद करो ये बकवास. संभा संभा संभा, तंग आ गया हम ये नाम सुन के. वो चिकदेव राय तो पागल, मगर हमारा सरदार, उस नामाकूल ने काफिर संभाजी के सामने अपने घुटने टेक दिए. क्या करें इन बेवकूफों का. इस संभाजी ने हमारा जीना दुश्वार कर दिया है. 1 साल हो गया हमें दक्कन में आके. 2 गज जमीन भी हमारे नसीब नहीं हुई. या खुदा, रहम कर. राजा, शुजात खान आलाय. बोलवा त्याला. काय आहे? राजा, यात सोन्याच्या मोहरा आहेत. किती? एकूण 2 लाख आहेत. 30,000 आता शामियानात आल्यात, त्यातल्याच या काही. आणि हिरे मोती? हिरेमोती बी आहेत राज, जे चिकदेवरायासाठी आणलं होतं.
दाजी साहेब, सगळा खजिना ताब्यात घ्या आणि मुख्य म्हणजे यांची अरबी घोड्यांची पागाच्या पागा जप्त करा. राजे, माझ्यासाठी एक चालत जा. दाजी साहेब, सगळी मालमत्ता जप्त करा. आणि याला जाऊ द्या. राजन, धनमल्ल आणि भद्रकाल आलेत. हे धनमल्ल, हे भद्रकाल. आणि चिकदेवराय कुठे? तो नाही आला. ह्यांच्या म्हणण्यानुसार चिकदेवराय घाबरलाय. ते लपून बसलेत की हो. परंतु एक खंडणीची रक्कम घेऊन आलेत. किती रक्कम? 40 लाख होऊन बस एवढीच खंडणी? आणि 50 लाख होऊन किमतीचे पाचू, मोती, सोनं चांदी आहे. आम्हाला आणखी खंडणी हवी. जेवढे होते तेवढे आणले महाराज. आमचा जेवढा खर्च झाला आहे त्याच्या 10पट रक्कम आम्हाला खंडणी म्हणून हवी. तरच आम्ही या मुलखातून निघून जाऊ. पाया पडतो जी, जे आहे नाही ते दिलं. असं कविराज, चिकदेवरायाच्या वाड्याला खणती लावा. हाय नका की हो, आम्ही अजून बघतो. लवकर बघा. निघा. राजन, 3 हप्त्यात खंडणीची जमा झालेली रक्कम रायगडावर पाठवून देऊ. पाठवा. चोख बंदोबस्तात पुरेशा सैन्य पथकासह खंडणी पाठवावी. पण घाई करा. तसं बघायला गेलं तर इथं येऊन खूप दिवस झाले. खूप दिवस म्हणजे तेलंगणाचं सोनं इकडंच लुटलं. खरा दसरा आता दक्षिणेतच साजरा झाला. पण आता यापुढे थांबून चालणार नाही. दाजी साहेब, इथं तुम्ही आणि काका महाराज आहेत, त्यामुळे आम्हाला चिंता नाही. आमचं एवढंच सांगणं आहे की जसा शत्रू तसं शस्त्र तयार करा. काळाची पावलं ओळखा आणि काळाच्याही पुढे धावा. जर चिकदेवरायाशी आम्ही तलवारीनेच लढत राहिलो असतो तर आज पराभूत झालो असतो. पण त्याच्या विरुद्ध लढताना आम्ही पुढचा विचार केला. तुम्ही सुद्धा तसाच करावा. जिराज, जिंकलेल्यांना पायाच्या अंगठ्याखाली दाबून धरा, पण जे साथ देतील त्यांना मात्र हृदयाशी कवटाळा. अंतर देऊ नका. शंभूबाळ, काका महाराज, यापुढे आमचा लढा औरंगजेबाशी असणार आहे. गेली 2 वर्ष औरंगजेब स्वराज्याच्या सीमेवर येऊन उभा आहे, पण त्याला स्वराज्यातली मूठभर माती सुद्धा घेता आली नाही की आपली म्हणता आली नाही. त्याचा शेवट आम्ही पाहिलाय आणि तो तसाच करणार आहे. पण त्यासाठी तुमचं बळ पाहिजे. दाजी साहेब, आम्हाला उत्तम घोडी, तोफा, दारुगोळा आणि सैन्याचे वेळच्या वेळी पगार करण्यासाठी इथल्या भागातली रसद उपयोगी पडणार आहे. त्यामुळे कामात कुचराई करू नका. भावनिक न होता वेळच्या वेळी रक्कम पाठवत चला. जिराज, काकासाहेब, आम्ही हाक मारली आणि तुम्ही लगेच आला. म्हणूनच की काय आम्हाला या सबंध मोहिमेत सतत आबासाहेबांचा भास होत राहिला. तुम्ही पहिल्याच भेटीत शंभूबाळ अशी हाक मारली आणि आमच्या मनात पाठबळाची कावेरी दुथडी भरून वाहू लागली. काका महाराज, पुन्हा एकदा शंभूबाळ म्हणा. शंभूबाळ. शंभूबाळ, जेवढं आमचं या चिकदेवरायाने घेतलं होतं ते तर मिळालं, परंतु त्याहून अधिक मिळालं ते तुमच्या रूपात. फार बोलत नाही. तुम्हाला भेटून आम्हाला आमच्या पित्याचा दिलदारपणा
आणि शिवप्रभूंचा धीरोदत्तपणे जाणवला. जगण्यासाठी यापुढे ते पुरेच आहे. काका महाराज, येतो आम्ही. काळजी घ्या. दाजी साहेब, आमच्याकडून अंबिकाताई साहेबांसाठी ही भाऊबीज. राज, त्यांना पैठणी खूप आवडते. आणि हे आमच्या भवानीबाईंसाठी. आणि काका महाराज, हे आमच्या तंजावरच्या मातोश्री साहेबांसाठी. अनुबाई मातोश्रींना आमचा दंडवत सांगा. खरं तर 4-5 दिवसांवरच दिवाळी आहे. भेटायला हवं होतं, पण आता शक्य नाही. येतो आम्ही. यशस्वी पाहू. मातोश्री, कर्नाटकात राजांना मोठा विजय प्राप्त झालाय. जगदीश्वरा, धन्य धन्य आहेस. सुनबाई, महाराजांच्या आणि आहू साहेबांच्या समाधीजवळ आज दिव्यांची रोषणाई करा. जी मातोश्री. आणि आत्ताच खबर आली, राजांनी चिकदेवरायकडून मोठी खंडणी वसूल केली. म्हणजे आता खंडणीच्या रूपानं भक्कम अशी मदत मिळत जाईल स्वराज्याला वेळोवेळी. हो, म्हणूनच हा विजय खूप महत्वाचा होता. खरं तर शंभूराजांनी तलवारीच्या टोकानं कर्नाटकी कशीदाच काढला. आता यातून काय, त्या औरंगजेबानं चांगलीच सबक शिकावी. त्यानेच तो सरदार पाठवला होता ना. राजांच्या समोर कुणाचंच काही चाललं नाही. म्हणूनच आता औरंगजेब जे समजायचं ते समजून घेईलच. आमच्या दादासाहेबांशी झुंज देणं किती अवघड आहे आणि आमचे दादासाहेब किती पराक्रमी आहेत याची चव त्याने चाखलीच. आता कोणतीही मोहीम उघडताना 10दा विचार करणार तो, एवढं मात्र नक्की. रहम, रहम मेरे आका, रहम. खामोश! रहम की बात करते हो तुम? अरे तुम तो नफरत के लायक नहीं हो. जहापना. खामोश! सामने तुम्हारे खड़ा था एक अधमरा जख्मी संबा. तुम्हें जाकर सिर्फ उसे गिरफ्तार करना था और तुम्हारे साथ था वहां पे राजा चिक्कदेवराय. और क्या किया तुमने? अरे तुम मर क्यों नहीं गए? जिंदा क्यों लौटे हो तुम? ले जाओ इसे हमारे नजरों से दूर ले जाओ. माफी, माफी, माफी जहापना, माफी. हुजूर आला, माफी. माफ कर दीजिए हुजूर. जहापना? क्या जहापना वजीर आला? क्या जहापना? आप जहापना का मतलब भी जानते हैं? एक संबा हमारी पनाह में नहीं आ रहा और आप कह रहे हैं जहापना. वजीर आला, ये शुजात खान अपने गुरूर की वजह से फंस गया. और राजा चिक्कदेवराय, हमने तो सुना था कि उसकी फौज के तीर बारिश की बूंदों की तरह बरसते हैं. क्या हुआ? कहां गई वो फौज? क्या हुआ उन तीरों का? हमने हमेशा आप लोगों से कहा है कि संबा को कमजोर समझने की गलती मत करना. कुछ समझ में नहीं आ रहा. उससे हमारा खौफ नहीं है, आलमगीर औरंगजेब का खौफ नहीं है. अब तो कोई और चाल चलनी पड़ेगी. इससे काम नहीं चलेगा. हमें लगता है कि चारों तरफ से उसे घेरना पड़ेगा. एक तरफ से अंग्रेज, दूसरी तरफ से सिद्धी, तीसरी तरफ से हम मुगल और चौथी तरफ से फिरंगी. वजीर आला. जी हुजूर आला. आप एक काम कीजिए, शेख मोहम्मद को बुलाइए और उनसे कहिए कि हमारा वकील बनकर फिरंगियों के पास वो गोवा जाएंगे. गोवा? हाँ, गोवा. अब बहुत मजा आएगा खेल में. लड़ने दो संबा को. यहां से कर्नाटक, कर्नाटक से गोवा, वहां से कल्याण भिवंडी, फिर वहां से रामसेज,
और रामसेठ से बीजापुर, रायगढ़ और जंजीरा। हम भी देखते हैं कि ये चूहा कहां तक छुपते भागता है। बहुत मजा आएगा।